नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता ईश्वरीने सुप्रियाच्या मदतीने राकेशचा खरा चेहरा अंजली समोर उघड केलेला असतो. अंजलीला आधी तर असं वाटत असतं की ईश्वरीचा हा काहीतरी प्लॅन आहे. पण जेव्हा ईश्वरीने अंजलीला पटवून दिलेलं असतं की ताई बघा, तुम्ही ज्या नवऱ्याची देवाप्रमाणे पूजा करता तो नवरा तुम्हाला खरं तर फसवतोय आणि त्याने फक्त तुम्हाला नाही तर याआधीही एका महिलेला असंच लग्न करून ठार मारलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता अंजलीला खूप मोठा धक्का बसतो. अंजली म्हणत असते, ईश्वरी काय बोलतेस तू? म्हणजे तुला असं म्हणायचंय का मी एका खुनी बरोबर राहत होते इतके दिवस? त्यावर ईश्वरी म्हणत असते, हो ताई, असंच काहीसं आहे. त्यावर अंजली म्हणत असते, ईश्वरी मला एक सांग, हे सगळं तुला केव्हा कळलं? त्यावर मात्र ईश्वरी म्हणत असते, ताई खरं तर मला खूप आधीपासून हे कळलं होतं, पण तुमच्या समोर कसं रिॲक्ट व्हायचं हेच कळत नव्हतं. कारण तुमचा त्या नालायकावर असलेला दांडगा विश्वास, त्यापुढे मला काहीच करता येत नव्हतं. त्यावर अंजली म्हणत असते, ईश्वरी खूप मोठी चूक केलीस तू. इतके दिवस असं मला अंधारात तू नको ठेवायला पाहिजे होतं. त्यावर ईश्वरी म्हणत असते, ताई माझा तुम्हाला अंधारात ठेवायचा हेतू कधीच नव्हता. फक्त तुमच्या मनावर आणि तुमच्या बाळावर विपरीत परिणाम होऊ नये याची भीती जास्त वाटत होती. त्यावर मात्र अंजलीने म्हटलेलं असतं, अगं झाला असता तर चालला असता, शेवटी ते बाळ माझ्या एकटीचं नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, अंजली ताई शांत व्हा. आता तुम्ही पोटुशा आहात, तुम्ही असा विचार नाही केला पाहिजे. त्यावर मात्र आता सुप्रियाने देखील अंजलीला समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तेवढ्यात अंजली म्हणत असते, नाही आता मी शांत राहणार नाही, याला याची नालायकपणाची शिक्षा मिळूनच देणार. त्यावर ईश्वरी म्हणत असते, हो ताई आपण तसंच करायचं आहे, पण तुम्ही या परिस्थितीत असताना कोणतंही अनुचित पाऊल उचलू नका. त्यावर अंजलीने म्हटलेलं असतं, ईश्वरी या नालायकाला असं सहजासहजी सोडणं म्हणजे हा आणखी कोणाच्या तरी मागे लागणार आणि त्याही मुलीचं आयुष्य बर्बाद करणार. त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, अंजली ताई अगदी बरोबर बोलताय तुम्ही, मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगितलीच नाही. त्यावर अंजली म्हणत असते, आणखी काय सांगायचं बाकी आहे? त्यावर लगेचच आता ईश्वरीने असं म्हटलेलं असतं की हे जे नालायक आहेत ना राकेश, हे आमच्या आत्याच्या रूमवर भाड्याने राहत होते आणि थेट तिथून त्यांनी माझ्या आत्याकडे माझ्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. हे वाक्य ऐकल्यावर अंजलीला खूप मोठा धक्का बसतो. अंजली म्हणत असते, ईश्वरी आता तर माझ्या हातात तू पट्टा आणून दे, या नालायकाला मी माझ्या हाताने बडवणार आहे. त्यावर लगेचच आता तिथे आलेला अर्णव म्हणत असतो, ताई तुझा भाऊ असताना तुला हे सगळं करायची गरज नाहीये. आता बघ काय त्या नालायकाची अवस्था करतो मी. आणि अशातच आपण पाहतोय अर्णवने राकेशच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा घालत त्याला अक्षरशः ढोपरांवर फरफटत त्या ठिकाणी आणलेलं असतं. राकेश म्हणत असतो, अर्णव काय करतोयस तू हे? माझ्या बायकोला जर कळलं ना तर तुझ्याशी सगळ्या प्रकारचे असलेले संबंध तोडून टाकेल, मग तुला माझी किंमत कळेल. तेवढ्यात आपण पाहतोय आता अंजली समोर येते आणि म्हणत असते, काय म्हणालास रे तू? आता अंजलीने एकेरी भाषेत म्हणत राकेशला चांगलीच जागा दाखवलेली असते. राकेश म्हणत असतो, राणी सरकार काय बोलताय तुम्ही हे? चक्क तुम्ही माझ्याशी एकेरी भाषेत बोलताय? त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, हो तुझ्यासारख्या नालायकाचा खरा चेहरा जेव्हा समोर येतो ना त्यावेळेला कळून चुकतं की तू किती खालच्या लेवलचा आहेस. हे वाक्य ऐकल्यावर आता राकेश म्हणत असतो, राणी सरकार मला नाही माहिती तुमच्या समोर माझा कोणता चेहरा आलाय, पण लक्षात ठेवा तुम्हाला जर या ईश्वरीने माझ्या विरोधात काही सांगितलं असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. या ईश्वरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवाल तर लक्षात ठेवा आपल्या नात्यामध्ये नक्कीच तिढा निर्माण होईल. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट अंजली म्हणत असते, नालायक कुत्र्या
कसला तिढा? अरे नालायका, तुझ्याबरोबर इतकी वर्ष संसार केला आणि तू अक्षरशः निर्लज्ज, अगदी लाचवा निघालास. त्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो, राणी सरकार, माझ्याशी असं बोलण्याआधी माझा गुन्हा काय आहे हे जर मला सांगितलं ना तर मला कळेल. आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरीने बाजूच्याच रूममध्ये ठेवलेल्या रियाला खेचत बाहेर आणलेलं असतं आणि राकेश समोर टाकलेलं असतं. राकेशला आता लगेच कळून चुकलेलं असतं, या रियामुळे आपला भांडाफोड झाला आहे. आणि अशातच आता राकेश तोंड लपवण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात आपण पाहतोय अंजली म्हणत असते, काय रे, काय झालं आता? आता का तोंड लपवतोयस तू? मगाचपासून राणी सरकार असं कोकलत होतास ना, सॉरी बोंबलत होतास ना, त्याचं काय झालं? त्यावर मात्र आता राकेशला नेमकं काय बोलावं हे सुचत नसतं. आणि अशातच आता थेट ईश्वरी म्हणत असते, ताई, आत्ताच्या आत्ता या नालायकाच्या थोबाडावर त्याने बांधलेलं मंगळसूत्र फेकून मारा. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, ईश्वरी, अगदी माझ्या मनातलं बोललीस तू. बघ, काढलं हे मंगळसूत्र मी. या नालायकाच्या नावाचं मंगळसूत्र मला घालायचंच नाहीये. आणि थेट अंजलीने गळ्यातलं मंगळसूत्र बाहेर काढत राकेशच्या थोबाडावर मारून फेकलेलं असतं. राकेश मात्र आता लाजल्यासारखा बघत बसतो. आणि अशातच आता ईश्वरीला थेट अर्णव म्हणत असतो, मी सिंदोर, जरा तुम्ही सगळ्यांनी आता मागे व्हा. हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, काय करणार आहात तुम्ही? त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदोर, चांगली 4 फूट मागे जा. आणि तो लगेचच म्हणत असतो, काकू, तुम्ही सुद्धा 4 फूट मागे जा. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, चिंटू, काय चाललंय तुझं? त्यावर अंजलीला देखील अर्णव म्हणत असतो, ताई, तू सुद्धा 4 फूट मागे जा. आणि तेवढ्यात राकेश हा मध्यभागी असतो. अर्णवने आपलं शर्ट काढलेलं असतं आणि थेट आता वेगळ्या पद्धतीने याची धुलाई सुरू केलेली असते. राकेशला अर्ध मेलं करेपर्यंत अर्णव मारत असतो. आणि तेवढ्यात आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, थांबा, किती मारणार आहात तुम्ही या नालायकाला? तो नालायक आधीच मेलेला आहे, त्याच्याकडे मन नाहीये, तुम्ही फक्त त्याच्या शरीराला मारताय. त्यापेक्षा एक काम करा, कायद्याने या नालायकाला जी काय व्हायची ती शिक्षा होऊ दे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, कर मग पोलिसांना फोन. आणि अशातच ईश्वरीने लगेच पोलिसांना फोन लावलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता ईश्वरी पोलिसांना फोन करते आणि तेवढ्यात राकेश सगळं काही ऐकतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, आता योग्य वेळ साधून मला इथून पळावं लागणार आहे, कारण कुठल्याही बाजूने आता कोणी माझी मदत करणार नाहीये. आता माझी मदत मला स्वतःलाच करावी लागणार आहे. आणि राकेश तिथून पळण्याची वाट पाहत असतो. आणि अशातच आता अर्णव अंजलीला सावरत असताना समोरच दरवाजा उघडा आहे, तिथून बाहेर पळता येईल असा विचार राकेशच्या मनात आलेला असतो. आणि लगेचच आता राकेशने थेट समोरच्या दिशेने पळायला सुरुवात केलेली असते. राकेश दारातून बाहेर गेलेला असतो. आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, बघा, तो नालायक पळून गेला. त्यावर लगेचच आता अंजली अर्णवला म्हणत असते, अर्णव, थांब, त्या नालायकामागे पळायची गरज नाहीये. पोलीस त्या नालायकाला सोडणार नाहीत, त्याला कुठेही जाऊ दे, पण तू आता इथून कुठेही जाऊ नको. आणि अशातच आपण पाहतोय बाहेर पळालेल्या राकेशला आत येणाऱ्या पोलिसांनी मध्येच धरलेलं असतं. आणि त्याला विचारल्यावर तो नीटशी उत्तर देऊ शकल्यामुळे त्याला संशयास्पद आतमध्ये फरफटत आणलेलं असतं. आता पोलीस राकेशला फरफटत आत आणत आहेत. हे दृश्य पाहून ईश्वरी म्हणत असते, वा इन्स्पेक्टर साहेब, वा, आज तर तुम्ही कमाल केलीत. हे वाक्य ऐकल्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, म्हणजे? त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरीने घडलेला सगळा काही प्रकार सांगताच आता पोलीस म्हणत असतात, काय रे नालायका, इतकं सोपं वाटतं का तुला? आमच्या हातून जरी पळून गेला असतास ना तरी तुला आम्ही कुठूनही शोधून काढलं असतं. आता तर तुझी काही खैर नाही. अंजली पुढे येते आणि म्हणत असते, किती प्रेम केलं होतं मी तुमच्यावर, तुमच्याशिवाय कोणताच विचार माझ्या मनात नसायचा. मला तुम्ही सांगून जायचात की अंजली 4 दिवसासाठी बाहेर जातोय, पण फक्त तुमच्या आठवणीतच जगत राहायचे मी, तुमची वाट पाहत राहायचे मी. पण तुम्ही क्षणोक्षणी मला फसवत होतात. जरा तरी विचार करायचा.
माझा नाही तर आपल्या बाळाचा. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो, अंजली अंजली, तुझ्या मनात असेल तर तू मला एक संधी देऊ शकतेस. हे सगळं काही थांबू शकतं. अंजली, तुला माहिती आहे माझं किती प्रेम आहे तुझ्यावर, आणि तुझ्याशिवाय तर मी राहूच शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, उगाचच खोटं बोलू नकोस. तुझा खरा चेहरा समोर आल्यावर तू असंच बोलणार. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता राकेशला ईश्वरी म्हणत असते, नालायकपणाची एक हद्द असते. अंजली ताई, आत्ता या नालायकाला थेट पोलिसांच्या तावडीत देऊन तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण करा. आणि अशातच आता इन्स्पेक्टर साहेबांना अंजलीने म्हटलेलं असतं की आत्ताच्या आत्ता या नालायकाला माझ्या डोळ्यासमोरून लांब घेऊन जा. पुन्हा मला याचा थोबाड पाहायचा नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर मात्र इन्स्पेक्टर साहेबांनी आता आपल्या कॉन्स्टेबलला म्हटलेलं असतं, याच्या हातात आधी बेड्या ठोका, नाहीतर हा पुन्हा पळायचा. त्यावर लगेचच आता कॉन्स्टेबलने हातात बेड्या ठोकल्यावर राकेश लगेचच वेगळ्या नजरेने आता सगळ्यांना पाहू लागतो. राकेश म्हणत असतो, ए अर्णव, काय समजतोस रे स्वतःला तू? तुला काय वाटलं आता मला पोलिसांच्या तावडीत दिलं तर माझं सगळं काही संपलं का? नाही, मी कोणाचा खून केलेला नाहीये की मला कायम शिक्षा होईल. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, अडकलास ना? केलायस तू, एका महिलेचा खून केलायस जिच्याशी तू लग्न केलं होतास. काय नाव तिचं? शलाका. त्यावर लगेचच आपण पाहतोय राकेश त्याच्याच बोलण्यात अडकलेला असतो. आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, माझ्या आत्याच्या खोलीवर हा माणूस भाडोत्री म्हणून राहत होता आणि तिथे याची शलाका नावाची बायको सुद्धा होती. त्याच्या या बायकोला याने दैसर खाडीच्या बाजूला अगदी ठार मारून टाकलं होतं, असं मध्यंतरी एक न्यूज आली होती. त्या न्यूजमधली बाई ती ह्याचीच बायको होती. हे वाक्य ऐकल्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, आता तर तुला खरा इंगा दाखवल्याशिवाय मी आज काही घरी जाणार नाही. कॉन्स्टेबल, याला आधी आपल्या तावडीत घ्या आणि मग याला टायरमध्ये घालून बर्फाच्या लादीवर झोपवा, याची चामडी लोळवा, याच्याकडनं सत्य वधवून घेऊया. त्यावर लगेचच आता अंजलीने म्हटलेलं असतं, तुझ्या नावाचं मंगळसूत्र तर तुझ्या थोबडावर मारलंय. यापुढे तुझा आणि माझा काही संबंध नाहीये. आता तुला पोलिसाच्या तावडीत दिलंय. उद्या पुढे मागे जर माझ्या दिसलास ना तर दोन्ही हातपाय तोडून ठेवीन. हे वाक्य ऐकल्यावर मात्र राकेश म्हणत असतो, अच्छा, म्हणजे तू मला घाबरलेस तर. आणि अशातच अर्णवने सटासट राकेशचं तिथेच थोबाड फोडलेलं असतं. पोलिसांनी राकेशला जेरबंद केलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय अंजलीला आता ईश्वरी आणि अर्णव सावरत असतात. त्याच वेळेला ईश्वरीची आई म्हणत असते, अंजली ताई, नका रडू तुम्ही. त्या नालायकासाठी रडणार असाल ना तर चुकताय तुम्ही. त्या नालायकाने फक्त तुमचा वापर केलाय. आता तुमच्या हातात तुमचं बाळ येणार आहे. तुम्ही त्याची नाही तर तो तुमची ताकद बनणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला फक्त आणि फक्त त्याचा विचार करायचा आहे. आता येणार आनंद. त्यामुळे तुम्ही असल्या गोष्टीचा विचार करू नका ज्याच्यात तुम्हाला जास्त दुःख होणार आहे. त्यावर मात्र आता अंजलीच्या मनात ईश्वरीच्या आईबद्दल खूपच प्रेम जागा झालेलं असतं. आणि अंजली म्हणत असते, काकू, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. तुम्ही अगदी माझ्या आईसारखं बोललात. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ईश्वरीला खूपच बरं वाटतं. ईश्वरी म्हणत असते, ताई, खरंच? त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, हो ईश्वरी, माझी आई देखील असंच काहीसं बोलायची. त्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो, ताई खरंच? त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, हो चिंटू, तू खूपच लहान असल्यामुळे तुला काही आठवत नसेल, पण आई अगदी काकू बोलतायत अगदी तशीच बोलायची. हे वाक्य ऐकल्यावर अर्णवला देखील आता ईश्वरीच्या आईबद्दल खूपच आपुलकी वाटलेली असते. अशातच आता अर्णवला लगेचच ईश्वरीची आई म्हणत असते, अर्णव बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, लवकरच तुझ्यासमोर मी त्या बाईचा अगदी लेखाजोखा आणणार आहे जिच्यामुळे तुझ्या आईला आत्महत्या आणि वडिलांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो, काकू, नका काळजी करू तुम्ही. नक्कीच तुम्ही दोषी नसणार आहात याची खात्री मला खूप आधीच पटली आहे. फक्त त्या बाईपर्यंत पोहोचणं आपल्याला गरजेचं आहे, कारण तिच्या कर्माची शिक्षा तिला मिळायलाच हवी, जिच्यामुळे आपल्या सगळ्यांना एवढा त्रास झाला आहे. त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर,
ती वेळ फार काही लांब नाहीये आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरीने आता अर्णवला सांकेतिक भाषेमध्ये काहीतरी सांगितलेलं असतं, जे ऐकून अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर काय बोलतेस तू हे? त्यावर मात्र आता ईश्वरीला लगेचच सुप्रिया म्हणत असते, ईश्वरी काय ग, काय चाललंय तुझं? त्यावर ईश्वरी म्हणत असते, आई लक्षात ठेव, मी कधी चुकीचं वागेन का? अर्णव सरांना आत्ताच्या आता अलर्ट करणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे मी आता त्यांना अलर्ट करत आहे. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, काय चाललंय तुमचं? मला सुद्धा कळलं पाहिजे. आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरीने आता सगळ्यांना सांगितलेलं असतं की आईने ज्या बाईचं स्केच बनवलं होतं ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून वल्लरी मामी आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र अंजली म्हणत असते, काय वल्लरी मामी? म्हणजे हे सगळं घडवून आणणारी आपल्याच घरातली आपली वल्लरी मामी आहे? त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई मला तर या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये, पण काकू जर म्हणतायत आणि काकूंचं स्केच जर मॅच होतंय तर ईश्वरी जे काही बोलते ते चुकीचं नाहीये. आणि अशातच आता थेट अंजली म्हणत असते, चिंटू माझ्या काहीसं लक्षात आलंय, एवढं सगळं घडलं पण इथे वल्लरी मामी एकदाही फिरकली नाही का? तर इथे सुप्रिया काकू आल्या आहेत म्हणून. त्यावर लगेचच ईश्वरी म्हणत असते, हो या वेळेला अगदी बरोबर अंजलीताईंनी ओळखलंय, कारण याच्या आधी मी अनेक वेळा पाहिलंय आई ज्या ज्या वेळेला घरात आली त्या त्या वेळेला वल्लरी मामी या घरातून गायब असतात आणि आज देखील या घरातून त्या गायब आहेत. त्यावर लगेचच आता ईश्वरीच्या समोर अर्णवने वल्लरीला फोन लावलेला असतो. वल्लरी अर्णवचा फोन उचलते. अर्णव म्हणत असतो, मामी कोणीकडे आहेस तू? त्यावर वल्लरी म्हणत असते, हे काय, काही कामानिमित्त बाहेर आली आहे. त्यावर वल्लरीला अर्णव म्हणत असतो, किती वेळात येशील? त्यावर वल्लरी म्हणत असते, का रे अर्णव का? त्यावर अर्णव म्हणत असतो, कारण मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावर वल्लरी म्हणत असते, आता घरात कोणी नाहीये का? पाहुणे गेले का? त्यावर ईश्वरीला थेट अर्णव म्हणत असतो, काय बोलू? त्यावर ईश्वरी म्हणत असते, गेले म्हणा. आणि अर्णव म्हणत असतो, हो पाहुणे गेले. त्यावर लगेचच वल्लरी आता धावत धुवत घरात येते आणि अर्णव समोर येते आणि म्हणत असते, बोल काय काम आहे? त्यावर अर्णव म्हणत असतो, मामी मला एक सांग, ज्या ज्या वेळेला ईश्वरीची आई येते त्या त्या वेळेला घरातून तू गायब का असतेस? त्यावर लगेचच आता वल्लरीचं म्हणणं असतं, उगाचच काही काय बोलतोयस, माझा काय संबंध? अशातच आता समोर सुप्रियाला आलेला पाहून वल्लरीची घाबरगुंडी उडते आणि अशातच सगळ्यांना कळून चुकतं की वल्लरी खरंच यात दोषी आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, वल्लरी बरोबर नेमकं घरातल्यांनी काय केलं पाहिजे? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.